नमस्कार मित्रांनो, फ्री लाईव्ह बॅच म्हणजे सेकंड फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास 7मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आज स्ट्रॅटेजी बघणार आहेत. डायरेक्टली स्ट्रॅटेजीवरती जाऊया. ठीक आहे, एकदा फटाफट मी क्वेश्चन काय बघून घेतो इथं खाली आलेल्या मेसेजमध्ये. ओ दादा, काल चांगला प्रॉफिट झाला $8. ओके, मस्त. थायलंड मज्जा येते का सर? मी नाही रे भया, थायलंडला नाही रे. कोण म्हणलं मी थायलंडला आहे? काल ऑपरेटर कॉन्सेप्ट ॲट रेजिस्टंट लेवलवर $100 बुक केले. थँक्यू, मस्त. दादा कालचा क्लास का नाही झाला? काल पण लक्षात नव्हतं माझ्या. नमस्कार. ट्रेडिंगला 1 मिनिटची टाइम फ्रेम यूज केली तर चालते का? जमलं पाहिजे हो, जमलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. ए म्यूट नाही माझा, अनम्यूट आहे. आज डायरेक्ट स्ट्रॅटेजीवरती जाणार आहे. बॉस दुबईला आहात का तुम्ही? यस. चला स्क्रीन शेअर करतो. दिसते का स्क्रीन? दिसते का? जाऊ का चार्टवरती डायरेक्टली? चला बघा, पहिली स्ट्रॅटेजी आहे का? मी स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला एकदम बऱ्यापैकी, एक्झाम्पल पण दाखवतो एक एक. लाईव्हमध्ये बघायला जी मजा आहे ना ती कशातच नाही. ऑपरेटर कॉन्सेप्ट ॲट रेजिस्टन्स लेवल, 3 टाइम रेजिस्टन्स पाहिजे आपल्याला. 3 टाइम म्हणजे कसं बघा, पहिल्या वेळेस मार्केट खाली आलं पाहिजे, डन. दुसऱ्या वेळेस सेम जागेवरून खाली आलं पाहिजे, डन. आणि तिसऱ्या वेळेस पण मार्केट खाली आलं पाहिजे. म्हणजे असं 3 टाईमवाला आपल्याला रेजिस्टन्स पाहिजे. ठीक आहे, 3 टाईमवाला आपल्याला रेजिस्टन्स पाहिजे. चौथ्या नीट आहे का स्ट्रॅटेजी सांगतोय मी, डायरेक्टली टू दी पॉईंट आहे. काय आज खेळ करत बसणार ना, डायरेक्टली पॉईंटवर घाव. 3 टाईम रेजिस्टन्स पाहिजे, 1 टाईम, 2 टाईम, 3 टाईम. ठीक आहे. तिसऱ्या वेळेस मार्केटमध्ये इथं ह्या सगळ्यात इथल्या हायच्या म्हणजे रेजिस्टन्सच्या वरती निघताना आपण बाय साईडला ट्रेड प्लॅन करतो, मार्केट अप साईडला मुवमेंट करतं. हे बघा असं रनिंग कॅन्डल जशी रेजिस्टन्सच्या वरती निघते तसं आपण बाय साईडला ट्रेड प्लॅन करतो. ॲप्रॉक्सिमेटली 40 पिपचा एस एल घेतो आपण. ठीक आहे, 40 ते 45 पिपचा एस एल घेतो आणि 70 पिपपर्यंतचा आपण टार्गेट बुक करतो. स्क्रीनशॉट काढून घ्या अगोदर. ही अशी स्ट्रॅटेजी, स्क्रीनशॉट काढून घ्या. रूल्स वगैरे सगळं सांगतो, एक्झाम्पल दाखवतो. बघा स्क्रीनशॉट काढला. आता बघा ह्याच्यातले रूल आहे का, ज्या वेळेस रेड कॅन्डल अशी ग्रीन कॅन्डल जाते ना वरती, ग्रीन कॅन्डल ज्यावेळेस अशी वरती चाललेली असते, बघा जी इथं वरती निघणारी ग्रीन कॅन्डल आहे ती रेजिस्टन्सच्या जवळ जर चालू झाली तर चांगली गोष्ट आहे. जवळ चालू झाली, बघा चालू झाली कॅन्डल, इथं चालू झाली वर गेली रेजिस्टन्सच्या वरती निघताना रनिंग कॅन्डलला आपण एंट्री प्लॅन करतो. रनिंग कॅन्डलला नीट आहे का, रनिंग कॅन्डलला आपण एंट्री प्लॅन करतो. ठीक आहे, असं नाही की क्लोज झाल्यावरती, ही क्लोज व्हायचं म्हणले ही अशी जाऊन क्लोज होते, इथं एंट्री मिळत नाही. त्यामुळं रनिंग कॅन्डलला एंट्री चालू करायची, म्हणजे चालू कॅन्डलमध्ये एंट्री करायची. ठीक आहे, सिंपल गोष्ट. आता सपोज करा कधी कधी असं होतं, बघा कॅन्डल चालू होते एवढ्या खाली, म्हणजे रेजिस्टन्सच्या भरपूर खाली चालू होते, हितपर जाईपर्यंत ती कॅन्डल लय मोठी झाली असते. मग अशी लय मोठी कॅन्डल बंद असताना एंट्री करायची नाही. का माहिती आहे का, रँडम लोक पण बाय करतात. लय मोठी कॅन्डल बघून रँडम लोक बाय करतात. मग आपण करायचं बाय नाही करायचं, आपण वाट बघायची. ठीक आहे, आता एक्झाम्पल दाखवतो मला. 3 टाइम रेजिस्टन्स, 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम रेजिस्टन्स. चौथ्या वेळेस वरती निघताना बाय साईडला एंट्री प्लॅन करायची आपल्याला. हे बघा, हां. आणि असं काय नाही बरं का की एक्झॅक्टली म्हणजे सेम जागेवरून रेजिस्टन्स पाहिजे असं काय नाही. बघा जवळपास असेल तर काही प्रॉब्लेम नाही. इथं चेक करा, हा 1 टाइम. ठीक आहे, हा 1 टाइम किती छोटा आहे, लय छोटा आहे. आपल्याला असं चांगलं खचून मार्केट मुवमेंट आलं पाहिजे. 1 टाइम, 2 टाइम आणि हा 3 टाइम. ठीक आहे, 3 टाइम रेजिस्टन्स झाला. इथं बघा, इथं वरती निघताना आपण एंट्री प्लॅन करू शकतो. मार्केटमध्ये स्पाईक येतो. रिझन काय माहिती आहे का, ह्या स्पाईकचं रिझन आहे का, ह्या स्पाईकचं रिझन आहे का, ह्याच्यामध्ये होतं काय, पहिल्यांदा लोकांना माहीत नसतं सेल म्हणजे इथं रेजिस्टन्स लेवल आहे. दुसऱ्यांदा माहीत होतं की इथं रेजिस्टन्स लेवल आहे, मग खाली येतं मार्केट. तिसऱ्या वेळेस इथं मार्केट काय करतं, अजून आता खाली येतं. मग यावेळेस भरपूर लोकांनी सेल साईडला ट्रेड प्लॅन केला असतात, मग त्यांनी टॉप लॉस कुठे लावले असतात, वरती. मग ते स्टॉप लॉस खाण्यासाठी मार्केट खापकान अप साईडला मुवमेंट करतं. ह्यालाच काय म्हणायचं स्टॉप लॉस हंटिंग, ह्यालाच काय म्हणायचं लिक्विडिटी हंटिंग. इथं आपण बाय डायरेक्शनला ट्रेड प्लॅन करू शकतो. ठीक आहे, 40 पिपचा 50 पिपचा एस एल घ्या. इथं लय जर जाऊ, आता हे एस एल ना ऑब्झर्वेशनचा खेळ आहे. मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही एवढं लक्षात ठेवा की स्पाईक कसा येतो मार्केटमध्ये, म्हणजे एंट्री कुठं बनवता येते ही गोष्ट लक्षात ठेवा. इथला सगळ्यात टॉपचा पॉईंट आहे ना, हा टॉपचा पॉईंट निघताना एंट्री करायची. बघा रेजिस्टन्सचा टॉपचा पॉईंट
ठीक आहे. आता ही ऑब्झर्वेशनचा खेळ आहे. तुम्हाला असं वाटेल की ही असंच का, ही तर तसंच का, ह्यावंच का आणि त्यावंच का, लय छोटे छोटे प्रश्न तुमच्या डोक्यात यायला लागले असतील. बट इट ऑल डिपेंड अपॉन दी ऑब्झर्वेशन. ठीक आहे. आता अजून एक ह्याच्यातला अजून एक रूल बघा. समजा 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 काय समजा माहिती आहे का, समजा नाही समजा. हे बघा, जसं मार्केट इथून फॉल झालं, जर मार्केटनं सेम जागेवरून सपोर्ट घेतला, म्हणजे असं चॅनल टाईपमध्ये बनवलं बघा, इथं जर इथून सपोर्ट घेतला असता एक्झॅक्टली, तर मार्केटमध्ये काय होईल मला सांगा. इथून बाईंग करणार लोक, ह्या सपोर्टवरून बाईंग करणार, बरोबर, सपोर्टवरून बाईंग करणार, मग इथं ब्रेकआउट फेल व्हायला चान्स असतो. का तर बाबा बायर ऑलरेडी ॲक्टिव्ह झाले असतात सपोर्टवरून, बरोबर. ऑलरेडी जर बायर ॲक्टिव्ह झाले तर मार्केट त्यांना प्रॉफिट दाखवेल का, अजिबात नाही. मग ह्यावेळी चॅनल पॅटर्न तयार होतो, मग मार्केट ट्रॅप करतं आणि डाऊन साईडला मुवमेंट करतं. ठीक आहे. दिस इज सिम्पल कॉन्सेप्ट. ओके, डन. आय होप तुम्हाला समजला असल. आता हे जी एक्झाम्पल असं जर दाखवायला शोधायला गेलं ना, लय डोक्याला शॉर्ट देतं मार्केट, बट स्टील वी विल ट्राय. लाईव्हमध्ये जर ही स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करायला गेला लाईव्हमध्ये, ह्यासारखं माझ्या कुठंच येणार नाही तुम्हाला, कुठंच म्हणजे कुठंच. चला हे बघा इथं, ठीक आहे. इथं दिसतंय तुम्हाला रेजिस्टन्स, दिसतं रेजिस्टन्स. ठीक आहे. चांगलं मुवमेंट इथं आलंय बघा, चांगलं मुवमेंट पाहिजे आपल्याला. परत एकदा मार्केट इथं रेजिस्टन्स घेतला, परत मार्केट अपसाईडला निघालं. ठीक आहे. इथं आपण रेजिस्टन्सच्या वरती निघताना बाय साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. सिम्पल. 40 पिपचा एल मार्केटनं किती टार्गेट दिले, 110 पिपचं टार्गेट दिले. एवढे काही गरज नाही, आपण 70-80 पिपला गायब व्हायचं. ठीक आहे. सिम्पल आणि सिम्पल स्ट्रॅटेजी. 3 टाइम रेजिस्टन्स. ह्याला जाऊन ऑब्झर्व करा, काही डोकं लावू नका, काय नका काय नका काय नका, जाऊन ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व केलं की ॲटोमॅटिक समजतं. याचं बॅक टेस्टिंगमध्ये मार्केट झाल्यावरती त्याला काय मजा नाही. ही मी सेमिनारमध्ये लय भारी सांगितलं बरं का, लय मजा आली. चला तुम्हाला, चला अजून एक. आता ह्याच्या ऑपोजिटची स्ट्रॅटेजी सांगतो. चला, एवढं समजलं का, एकदा बघू द्या मला. एवढं समजलं का, हे मेसेज टाका, समजलं का. समजे घ्या. ऑब्झर्व करायचं बघ त्याला. लेट झालं प्लीज रिपीट. काय नाही, रेकॉर्डिंग येऊन जाईल. चला बघ, अजून सांगायचं ना, अजून सांगतो. आपलं काय करायचं आहे, 3 टाइम रेजिस्टन्स बघायचा मार्केटमध्ये. 3 टाइम मार्केटनं एका जागेच्या आसपासवर रेजिस्टन्स घेतलाय असं पाहिजे. ठीक आहे. असं पाहिजे. हा 3 टाइम रेजिस्टन्स क्रिएट झाला आणि चौथ्या वेळेस मार्केट ह्याच्यावरती निघताना बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. ठीक आहे. चौथ्या वेळेस ह्याच्यावरती निघताना बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. 45 ते 50 पिपचा एस एल ठेवा, 70 ते 80 पिपचं टार्गेट ठेवा. मार्केट मुवमेंट करतं, खतरनाकमध्ये मुवमेंट करतं. ह्याला लाईव्ह ऑब्झर्व करा. माझं म्हणणं नाही की इथं जाऊन दाखवतो, इथं झालंय बघा आणि तिथं झालंय बघा, माझं असं म्हणणं नाही आहे. बट काय आहे याच्यातला, लाईव्ह ऑब्झर्वेशन जेवढं कराल तेवढं तुमच्यासाठी बेटर आहे. आता ह्याच्याच ऑपोजिट काय आहे, 3 टाइम सपोर्ट. काय ह्याच्या ऑपोजिट, 3 टाइम सपोर्ट. हाऊ, 1 2 आणि 3 असं 3 टाइम सपोर्ट घेतला मार्केटनं. चौथ्या वेळेस ज्यावेळेस मार्केट याच्या खाली निघेल सपोर्टच्या, आपण सेल प्लॅन करायचा. आपण काय प्लॅन करायचं आहे, सेल प्लॅन करायचा. सिम्पल तेच रूल, जे अपसाईड होते त्याच्या ऑपोजिट राहील. 40-45 पिपचा एस एल घ्या आणि 70 ते 80 पिपचं टार्गेट घ्या. ठीक आहे. जाऊन ऑब्झर्व करा मस्तपैकी. याला पण 3 टाइम सपोर्ट पाहिजे. हे का होतं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या मागे रिझन काय, लॉजिक काय, सायकोलॉजी काय. तर इथं बाईंग करतात लोक, इथं बाईंग करतात. एवढ्या सगळ्या बाईंग केलेल्या लोकांचे एस एल कुठं अवेलेबल असतात, डाऊन साईडला अवेलेबल असतात. कुठं असतात एस एल अवेलेबल, डाऊन साईडला एस एल अवेलेबल असतात. मग जसं एस एल अवेलेबल असतात, मार्केट कुठं मुवमेंट करतं, एस एलच्या डायरेक्शनमध्ये. मग एस एलच्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट झालं की मार्केटमध्ये स्पाईक निघतो. समजलं. आता बघा, हे जसं
ही बाईंग चांगली पाहिजे मार्केटमध्ये, बाईंग चांगली पाहिजे. उगं एवढं कुठं तर गताना खालीवर करतं तिथं तुम्ही 3 टाइम लावून बसला, मग काय करणार. जसं इथं बघा दिसतंय बरं, बाईंग बाईंग आणि बाईंग. तिसऱ्या वेळेस मार्केट निघताना काय भारी निघलंय बा, सेल पोझिशन 50 पिपचा एसेल. हां, आणि मार्केटमध्ये थोडंसं मुवमेंट बघून एसेल घेत जावा. इथं 50 पिप म्हणजे बघा, 50 पिप तर लय जवळ दिसते आपल्याला, बरोबर का. मी एवढं जवळ नाही, 60 पिपचा तर एसेल घेऊ शकतो आपण इथं, आणि ही मुवमेंट बघू शकता तुम्ही. ठीक आहे, जाऊन ऑब्झर्व करा. आपलं म्हणणं नाही की मी तुम्हाला फक्त दाखवतोय, तुम्ही फक्त काय काय डोक्यात ठेवून चला की 3 टाइम सपोर्ट पाहिजे, त्या खाली निघलं पाहिजे मार्केट, बस. कॅन्डल लय असे मोठी नको आहे, जवळपास चालू झाली तर बेटर आहे. आणि अजून काय कॉन्सल्टेशन नको आहे मार्केटमध्ये. कॉन्सल्टेशन असेल तर मार्केटमध्ये काय होतं, ट्रॅप व्हायला आपण पण चान्स असतोय. डन. ओके, 2 ऑपोजिटवाल्या स्ट्रॅटेजी समजल्या. अजून एखादा एक्झाम्पल सापडलं तरी दाखवलाच तुम्हाला. जसं इथं पण बघा, ठीक आहे. इथं बघा 1 टाइम सपोर्ट, 2 टाइम सपोर्ट, आणि हा तिसरा टाइम सपोर्ट. सगळ्यात लो कुठं आहे, हित आहे. तर हा लो निघताना आपण इथं सेल करणार, लो निघताना आपण सेल साईडला पोझिशन घेणार. ह्या स्ट्रॅटेजीचं बेनिफिट काय माहिती आहे का तुम्हाला, ह्या स्ट्रॅटेजीचं बेनिफिट काय माहिती आहे का. ह्या स्ट्रॅटेजी असं काय नाही की 5 मिनिटात बनतात, एवढं बनायला कमीत कमी 2 तास लागतात. तर त्यामुळं ओव्हर ट्रेडिंग व्हायला चान्स कमी आहे. काय ओव्हर ट्रेडिंग व्हायला चान्स कमी आहे. किती स्ट्रॅटेजी शिकवल्या मी, 2 स्ट्रॅटेजी शिकवल्या ऑपोजिटवाल्या. ओके, आता कोण आहे बरं, हां, आता तिसरी स्ट्रॅटेजी सांगतो, चॅनल पॅटर्नवाली. ओके, तिसरी स्ट्रॅटेजी काय आहे, चॅनल पॅटर्नवाली. चॅनलमध्ये काय होतं, मार्केट एकाच ठिकाणी कॉन्सल्टेशन करत असतं. जसं खालून सपोर्ट वरून रेजिस्टन्स, खालून सपोर्ट वरून रेजिस्टन्स, खालून सपोर्ट वरून रेजिस्टन्स, खालून सपोर्ट वरून रेजिस्टन्स. ठीक आहे, अशामध्ये काय होतं, मार्केटमध्ये बोथ साईड एसेल अवेलेबल असतात. वरती एसेल कोणाचे असणार आहेत, सेलरचे. वरती एसेल कोणाचे असणार आहेत, सेलरचे. खालती एसेल कोणाचे असणार आहेत, बायर्सचे. खालती एसेल कोणाचे असणार आहेत, बायर्सचे. ठीक आहे, मग आता अशामध्ये होतं काय, समजा मार्केटनं अपसाईडला ब्रेकआउट दिला, क्लोजिंग दिली, ब्रेकआउट म्हणजे क्लोजिंग दिली, की कोण ॲक्टिवेट होणार आहे, अजून लेवलवरती बायर ॲक्टिवेट होणार. का, रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला आहे, बायर ॲक्टिवेट झाली. ज्यांनी सेल केला होता ती लोक मार्केटमधून निघून जातील. का, वरती ब्रेकआउट झाला, सेलर निघून गेले. अशा वेळेस 2 ठिकाणी एंट्री प्लॅन करू शकता तुम्ही. ही मार्केट ज्यावेळेस बॉक्सच्या आतमध्ये घुसतं त्यावेळेस तुम्ही सेल प्लॅन करू शकता, किंवा मी प्रेफर करत नाही हा वाला ट्रेड, तुम्ही करू शकता. किंवा ह्या जो बॉक्स आहे ह्याच्या खाली निघताना इथं ट्रेड प्लॅन करू शकता तुम्ही. इथं मी हा वाला ट्रेड प्लॅन करतो. ठीक आहे, सेम मार्केटमध्ये बॉक्स एवढा मोठा असतोय, तर एवढा मोठा एसेल, आता इथे किती 730 पीप एसेल येतो, मी जस्ट ड्रॉ करून दाखवले. तर बॉक्सच्या तुम्ही टॉपपर्यंत एसेल घेऊ शकता. मला वाटतं हार्डली मार्केटमध्ये 60-70 पीपचा बॉक्स असतोय. लेज मोठा बॉक्स असेल तर तुम्ही तिथल्या रिसेंट स्विंगला पण एसेल कन्सिडर करू शकताय. लय मोठा बॉक्स असेल तर तिथून 70-80 पीपचं टार्गेट मार्केटमध्ये. मी तुम्हाला मार्केटचं मुवमेंट सांगतोय, बाकी एसेल टार्गेट ते तुम्हाला लाईव्ह मार्केट बघितलं की ऑटोमॅटिक समजेल. तोपर्यंत काय सांगतो मी तुम्हाला, मुवमेंट मार्केटच्या कुठे येतात, म्हणजे नेमकं प्रिडिक्शन कुठं करायचं, कुठं लावायला प्रिडिक्शन, हे मी तुम्हाला सांगतोय. हे वाला सिम्पल बॉक्स. आता बॉक्सची स्ट्रॅटेजी झालं बनली नाही, सापडली तरी बघतो मी. दिल ने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे. हे बघा सापडलं. हे बघा, ई मार्केटमध्ये काय आहे, बॉक्स आहे. का बॉक्स आहे, इथून मार्केट सपोर्ट घेतं आहे, वरून रेजिस्टन्स, खालून सपोर्ट वरून रेजिस्टन्स. ठीक आहे, असं गेलं कुठं ब्रेकआउट केला आहे, ब्रेकडाऊन केला आहे डाऊन साईडला. मग इथं काय झालं, सगळेजण सेल ॲक्टिवेट झाले. का, सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला. कोण ॲक्टिवेट झाली, सगळे सेल ॲक्टिवेट झाली. बरोबर, मार्केटमध्ये स्पाईक बघा अप साईडला. तर इथं रिअल मुवमेंट येतं मार्केटमध्ये, इथं रिअल मुवमेंट होतं. हे आपण कॅप्चर करायला आहे. सिम्पल लॉंग पोझिशन पकडा इथून. आता बघ, इथं काय इथं एवढा मोठा एसेल लावणार आहे का, नाही. इथली जी स्ट्रॉंग कॅन्डल ती बघायची,
आता यावेळेस मार्केटमध्ये लय मुवमेंट होतं, मग इथं 70-80 जर एस एल लावलं तर टार्गेट पण तसेच येतात. जर एस एल मोठा येत असेल ना मार्केटमध्ये टार्गेट पण तसे येतात बघा, सिम्पल. ठीक आहे, जाऊन लाईव्ह मार्केट ऑब्झर्व करा. माझं फक्त एक काम आहे तुम्हाला की हे बघा हे असं मुवमेंट येतं हे सांगणं माझं काम आहे. डन, समजे का. रिसेंटली पण बनला होता आय थिंक कुठेतरी बॉक्स, काल की आजच. अरे बापरे, काय आलं असतं. झिंचिक 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 झिंच. हे वालं तर मी त्या दिवशी लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलं बघा, मार्केटमध्ये कॉन्सल्टेशन झालंय आणि इथं बघा मार्केटमध्ये हे असं की डाऊन साईडला मार्केट एक तर अप साईडला स्पाइक करणारी सांगितलं बघा लाईव्हमध्ये लास्टवाल्या हे तर. ठीक आहे, तर ही एक स्ट्रॅटेजी आहे. आता 2 इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी अजून राहतात. ठीक आहे, एक लो ब्रेकवाली आणि एक विदाउट लो ब्रेकवाली. सगळ्यात इम्पॉर्टंट चालूच्या मार्केटनुसार सगळ्यात जास्त वर्किंग त्या स्ट्रॅटेजी आहेत, ते तुम्हाला मी नेक्स्ट क्लासमध्ये सांगतो. तोपर्यंत आता आपण डाऊट सॉल्विंग घेऊया. आता मी तुम्हाला माईक ऑन करायची संधी देतो. मस्तपैकी तुम्ही सगळेजण माईक ऑन करून घ्या. सगळेजण ते हँड रेज केलेले आहेत ते सगळेजण लोवर करून घ्या. ठीक आहे, लो केले सगळ्यांनी हँड. डन. चला आता 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 ज्यांना बोलायचं आहे त्यांनी माईक ऑन करा. सॉरी, त्यांनी हँड रेज करा. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी हँड रेज करा. हँड रेज प्लीज. चला, समर तिथले लास्ट क्लासमध्ये आपण बोललोय, तर मी जरा दुसऱ्याला संधी देतो. हलतंय का? गणेश मस्के सर, प्लीज अनम्यूट द माईक. गणेश मस्के, फटाफट बोला. हॅलो सर, नमस्कार. हां नमस्कार, बोला. व्हिडिओ चालू आहे, एक मिनिट थांबा, व्हिडिओ ऑन करतो. हां हा सर, येतोय आवाज? येस येतो ना, बोला. सर मी $1,000 विड्रॉल केले होते. तर काय होते सर माहिती का, ओव्हर ट्रेडिंग जरा होते. त्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे किती पण प्रयत्न केला ना सर, नाही आज मी ऍक्च्युली $1,000 टाकले आणि फक्त तुमचं ट्रेड एकच दिवसाचा करायचं ठरवलं. म्हणजे तुम्ही जो देता ना तो ट्रेड, आणि तुम्ही जे ट्रेड दिला की प्रॉफिट मध्ये राहते, आणि आम्ही ट्रेड दिले थोडं जरा एनालिसिस होते आणि ओव्हर ट्रेडिंग होते. बरं, मग तुम्ही ट्रेड कशाला करता? म्हणजे तेवढं झालं बंद करू वाटत नाही का? बंद करून नाही तर पण ते आपण शिकायचं का ते, मग जर ट्रेड नाही केलं तर? पण ते असं करायला नको असते. टायमिंग मॅटर करतं. टायमिंग स्पेसिफिक ठेवा ट्रेडिंग. तुम्ही टायमिंग ठेवत नाही, किती टायमिंग ट्रेडिंगला बसता तुम्ही? सकाळ 7ला ट्रेडिंगला बसायचं, 9 पर्यंत ट्रेड झाला बंद करायचं, असं सिस्टम ठेवायचं. तुम्ही काय करता, टायमिंग ठरवतच नाही कधी, बाबा मला 7 ते 9 ट्रेडिंग करायचे, मला 7 ते 12 ट्रेडिंग करायचे, असं तुम्ही ठरवतच नाही कधी. आधी ठरवा तर की हां आज मी 12 ते 3 ट्रेडिंग करणार आहे, 1 ट्रेड 2 ट्रेड माझे ठरले आणि बस. हे असं ठरवून तर चला. आधी रँडम ट्रेडिंगला बसत असाल तुम्ही, बाबा आज उठलो हां चला तर काय नाही ट्रेडिंग करतो, असं ट्रेडिंगला बसता ना तुम्ही. मस्त ते म्हणजे स्वतःला समजतंय की आपल्या आता ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग होते, आपल्याला असं नाही करायला पाहिजे. फक्त एक ट्रेड स्वतः म्हणजे फक्त तुमचा ट्रेड घेतला तर प्रॉफिट मध्ये राहते, तर मग तुमचाच घ्यायला पाहिजे हे समजते. पण ते म्हणजे नाही शिकायसाठी घेतला पाहिजे तुम्ही तुमचा ट्रेड, मी त्यात म्हणत नाही. बट मग तुम्ही ट्रेडिंगचं तुमचं टायमिंग स्पेसिफिक ठेवा आणि त्याच्यामध्ये ट्रेड करा. फक्त रँडम नका करू कधी पण उठून सुटून. आता काल पण तसं झालं सर. काल पण म्हणजे पहिला ट्रेड केला, लॉस मध्ये गेला $100, आणि दुसरा तुमचा ट्रेड न कव्हर केलं, मग $72 प्रॉफिट मध्ये होतो. आणि रात्री परत 6 वाजता बसलो, त्यामुळे तुम्ही एक बाईंग झोन दिलेला एकदा, तिथं प्रॉपर तिथं ट्रेड केला, कारण लिक्विडिटी ग्रॅप केली ना खालची, आणि त्यामुळे एक गेला. तिथे 2 ट्रेड टाकले, 0.20 लॉट मध्ये, जवळजवळ $400 2 ट्रेड मध्ये हे झाले. ओ माय गॉड, एवढं का बरं मोठा रिस्क घ्यायची? $50-20-$10 ट्राय करायसाठी $10 रिस्क घ्या. नाही, पहिला जो होता ना तो एसएल गेला. आता मी परत आरडीएक्स ह्याच्यामध्ये एक दिलेला ट्रेड, सेम तिथं ट्रेड पडलेला, म्हणून मी काय केलं, एसएल ट्राय केलं, खाली घेतलं. आणि चुकून माझ्याकडनं 0.20 चे म्हणजे जेवढं मी आठवड्यामध्ये जेवढं प्रॉफिटेबल होतो तेवढं सगळं शुक्रवारी सगळं घेतात.
कसं आहे आता तुम्हाला मला प्रश्न पडतो काय करा तुम्ही. हे बघा, पहिली गोष्ट सेल्फ ट्रेडिंग करायचे तर तुमचं टायमिंग आधी ठरवा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एकदा ट्रेड झाला बरोबर. ग्रुप मधला की परत ग्रुपमध्ये फिरकायचं नाही. काय करणार दिवसभर आहे बाईंग झोन. मी कोणासाठी टाकतो ते बाईंग झोन? जे लोकांना सकाळच्या टायमिंगमध्ये जॉबला ही लोक असतात त्यांच्यासाठी ते झोन वगैरे आपण हे टाकत असतोय. एसएमसीचा आरडेक्सला का अपडेट बरोबर. टाकतो तर जे लोक एसएमसी यूज करतात त्यांच्यासाठी टाकतोय. प्रॉफिट करण्यासाठी मी कोणतीच अपडेट टाकत नाही त्यातली. प्रॉफिट करण्यासाठी पहिला ट्रेड टाकतो नाही, मी तेवढा आता- एक. मी फक्त सर आता सध्या गोल्डन ग्रुप ठेवलाय, बाकी सगळं डिलीट मारलंय. म्हणजे तुमचं आरडेक्स आहे ते पण डिलीट मारलंय, हा हा बाकी काहीच ठेवलं नाही. हा, एका ठिकाणी थांबा ना, काय गरज आहे मग आरडेक्सची तर तुम्हाला. आणि दुसरं, तुमचं सेल्फ ट्रेड करताना तुम्ही टायमिंग ठेवून करा. टायमिंग बसा ट्रेडिंगला त्याच टायमिंगमध्ये ट्रेड करा आणि त्यातनं उठान डन करा. टायमिंग ठरवत नाही तुम्ही, मला एवढं माहिती आहे. नाही, हाय तो टायमिंग, तुमचा जो टायमिंग असतो सर, तो टायमिंग असतो. त्या टायमिंग मध्ये जरी आपल्या म्हणजे वाटतंय, म्हणजे शिकलेलं जेवढं आहे त्यामध्ये जर एखादा ट्रेड घावला तर करतो, नाही करत नाही. बरं, ठीक आहे ना. तरी पण त्यातून पण टाइम लिमिट बघा. मग काय करा, लय टायमिंग ठेवू नका सकाळी 7 ते 3 वाजे असं ठेवायचं नाही. 3 तासात टायमिंग ठेवा. 3 तासात एक ऑपॉर्च्युनिटी बनते मार्केटमध्ये. मग 7 ते 10 बाबा असं ठेवून चला. ओके. मग ते थोडं टाइम लिमिट आलं की कसं बंद पण करतं ना माणूस. दुसरं काम शोधा काय तर ज्याच्यात मोबाईल यूजच करावा लागला नाही पाहिजे असं. तुमच्या पेजमध्ये तुम्ही ज्या ह्या पेजमध्ये होता, बिगनरमध्ये होता, तेव्हा तुम्ही काय केलं नेमकं असं? आता काय होतं, मग 2-4 पानं लिहून ठेवलेत मी, बाबा आपल्याला ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही, हा, हा. आपल्याला दररोज एकच शेअर घ्यायचा आहे. पण ते सर म्हणजे आम्ही मोबाईल घरी ठेवून रानात कामाला जात होतो. आमचं लय सिंपल काम होतं. मोबाईल घरी ठेवायचो, रानात जायचो. लय सोपं आहे. कसा आम्हाला trade मोबाईल मारतो? सोबत ठेवला असता ना. तुम्ही काय करता? आता ते सर, मी पोलीसमध्ये असल्यामुळे मला ते सोबतच ठेवावं लागतं कंटिन्यू. आणि आज ते म्हणजे जरी म्हणलं बघायचं नाही, आज ट्रेडिंग बघायचं नाही, एक ट्रेड झालंय नाही बघायचं, पण ते कसं होऊन जातं ते. बर, ट्रेडिंग करा, मोबाईल दुसरा ठेवा आणि त्याला कुठं ठेवत जावा. मग त्यात ज्यात काम असतं त्या मोबाईलमध्ये ट्रेडिंगचं काय ठेवू नका. हा, असं काय तर करा आता. ठीक आहे. चेंज करून असं करावं बघितल्याशिवाय लागेल. तर काय करता येणार नाही नाही. मग ते झाला तुमचा की ट्रेडिंग डायरेक्ट लेट मारून टाकावं लागेल, आणि दुसऱ्या दिवशी ओपन करावं काय लागेल. डिलीट मारायला असं कंट्रोल करून होत बघतो. नसतं. असं पण होतं, तुम्हाला सांगतो मी. सगळं करतो. करा, ट्राय करा, वेगवेगळं ट्राय करून बघितल्याशिवाय तर काय होणार नाही. जसं आपण म्हणतोय ना की मला माहिती आहे बाबा की माझा ओव्हर ट्रेडिंग होते तरी पण कंट्रोल नाही, ही माहिती आहे तुम्हाला. तसं त्याच्यावर काम ऍक्शन करण्यासाठी, म्हणजे ती थांबवण्यासाठी काय प्रयत्न केलाय का ते आठवा ना तुम्ही. ती थांबवण्यासाठी काय केलंय का नवीन? ही करा, हे ऍप डिलीट करून टाका, काय पण करू शकतो आपण. ठरवा फक्त की काय करायचं आज आणि उद्या तसं करा. चालेल हो, चालेल. मग तुझं करून घेतो. हा हा, चालेल. घेऊ पुढचं. राधे आदेकर. राधे. हॅलो. हा सर बोला. मी अभिमन्यू वाडेकर बोलतोय. हा बोला. मला हे विचारायचं होतं, विड्रॉ साठीचं जे लिमिट आहे ते आता इंडियामध्ये बसून कितीपर्यंत आहे? पुन्हा म्हणजे जास्त वाढायला लागल्यावर पुन्हा विड्रॉ कसं करायचं काय? म्हणजे ते ऐकलं होतं की दुबईला जाऊन काय कंपनी वगैरे उघडावं लागते वगैरे, त्याबद्दल माहिती पाहिजे होती. मी लास्ट क्लासमध्ये हे सांगितलं होतं ऑलरेडी. बट हे बघा, आता रिदममध्ये प्रॉफिट व्हायला लागला तुमचा बाबा, तर तुम्ही $2,000-3,000 जरी रिदममध्ये कंटिन्युअस प्रॉफिट व्हायला लागला सारखं वारंवार, तर तुम्हाला पर्सनल मेसेज टाका, तिथनं पुढे मी तिथं गाईड करतो तुम्हाला. मग ह्या गोष्टी करावं लागतील. जर रिदममध्ये होत असेल प्रॉफिट तर, किंवा फंड मोठे असतील तर त्या गोष्टी केल्याच पाहिजे. हा, तेच काय करावं लागेल ना म्हटलं. मग मी ते सांगतो, मी पर्सनल मेसेज टाका, मी तिथे सांगतो मला. पण मग आताच काय ह्या गोष्टी तुम्ही अगोदर प्रॉफिट तर करा, माझं हे तर म्हणणं आहे. नाही, चालूच आहे माझं. मी ऍक्च्युली ते विचारण्यासाठी क्लास अरे वा, मग मीटिंग काय जॉईन केली. बेस्ट आहे ना. मग मस्त मला टेलिग्राम मेसेज टाका, मी लगेच अपडेट करतो. मला फक्त प्रॉफिट किती झालाय, किती अमाऊंट आहे, हे Okay. सगळं टेक्स्टला करा. आयडी पण सांगतो. ओके. मराठी ट्रेडर मी आता सध्या काय करतो, जेवढा पण प्रॉफिट झालेला असतो हा. का, तो त्याच दिवशी पटकन विड्रॉ करून टाकतो. मग आताच तरी प्रॉफिट साधारणतः रोजचं म्हणलं तरी 50च्या पुढेच असतं. अच्छा 50,000 म्हणजे $500-400 $1,000 असंच असतं. अच्छा. मग डेलीचं मला म्हणताय, पुढचं काहीच माहित नाही. डेलीचं म्हणताय किती कसं? हा, डेलीचा. अच्छा, मग मला एक काम करा, मेसेज टाका, लगेच मेसेज टाका, मी अपडेट करतो लगेच. म्हणजे नंतर एवढ्या मेसेजमध्ये परत कोणाला मेसेज आहे तुमचा सापडणार पण नाही. टाका मराठी रबी 143 मेसेज टाका टेलिग्रामला, मी बघतो आयडी. टेलिग्रामला का? हा, मराठी रबी 143ला. आणि हे बघा,
ज्यांचे कोणाचे असे प्रॉफिट वगैरे असतात मोठे किंवा काय असेल ना, तर त्यांनी काय करा, असं टेलिग्रामवरती मेसेज टाका जावा आणि तो मेसेज माझ्यापर्यंत पोचवा. असं खाली नोटमध्ये लिहित जावा माझ्यापर्यंत इथं खूप यावे पोचवा, मिळते. टीम खूप पोचवतो यावे माझ्यापर्यंत मिळते. मेसेज. काय म्हणता? यामध्ये मराठी ट्रेडर अभि असं 2-3 यावं. नाही 1/4 टाकलं पुढं, 1/4 टाका, स्टार्टला @ टाका. सापडलं? एक मिनिट. @मराठी ट्रेडर अभि 143 ब्लॅक ड्रेसमध्ये प्रोफाईल आहे. नाही सर सापडे ना. स्पेलिंग बरोबर टाकताय, चेक करा. असं कसं @ टाकताय सुरुवातीला? हो. मराठीचं MARATH आहे. मराठी स्पेस द्यायची नाही, काय करायचं नाही, काय नाही. ट्रेडरचं TRADER अभि ABH आहे 143. @ला स्पेस द्यायचं नाही ना. नाही कुठं स्पेस द्यायचा नाही. मराठी नाही सर. @मराठी ट्रेडर अभि असं लिहिलंय. 1/4 टाकलं का पुढं? 143 हा टाकलं तरी पण येईल. म्हणजे तुमचं टेलिग्राम बंद पडलेलं आहे. असं काय बोलू मी? चालू आहे. असं कसं येत नसतंय? चला स्क्रीन शेअर करा, कॅमेरा दाखवा मला इकडे. एक मिनिट. चाल, तुमचा आयडी सांगा, मी टाकतो मेसेज. काय एवढं? अभिमन्यू आडेकर. कसलं एवढी मोठी स्पेलिंग टाकू आता मी? ABHIMALYU. पण हाच आयडी आहे का सांगा, नाहीतर ABH आहे. हा तेच आहे. MALYU. अभिमन्यू मोरे माझ्याकडे. अभिमन्यू कसला? अडेकर. YU अभिमन्यू. हा. ADEKAR अडेकर. ADEKAR. नाही तर अभिमन्यू म्हटलं तर तेच येतं. नाही असं कसं आयडी म्हणतो मी? नाव म्हणत नाही मी, तुमचं नाव विचारत नाही मी तुम्हाला, आयडी विचारतो टेलिग्रामचा. नाही तर नका सांगू, तुम्हाला 500 लोक मेसेज टाकतील. तुम्ही माझा आयडी सर्च करा. माझा आयडी कसं का? तुम्ही पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे का? हो आहे ना. हा, मग पब्लिक टेलिग्राम चॅनल वरती बघा, वरती मी आता टाकतो आयडी बघा, त्याच्यावरती क्लिक करा फक्त. हे बघा, पब्लिक टेलिग्राम चॅनल टाकला आयडी. मराठी ट्रेडर अभिला ना. हा ह्याच्यावरती क्लिक करा. आला का? हो आलं. हॅलो टाकलं. आलं, सापडलं. लाईव्ह क्लास संपला की मी ह्याच्यावरती तुम्हाला अपडेट करतो. इथे एक आयडी देतो मी तुम्हाला दुसरा, त्याच्यावरती फक्त एकदा हाय टाका. त्याला हाय टाका आता. ओके टाकलं. ठीक आहे. हे बघा, सगळ्यांसाठी सांगतो, जे काही असे क्वेश्चन असतील ना, तुम्ही टेलिग्राममध्ये टाकत जावा, वरून माझ्याकडे पोचवा, असं पण टाकत जावा. जे कोणी प्रॉफिटमध्ये आहे बाबा डेलीचं, ज्यांना 1000 असं $500 म्हणजे लाख रुपये म्हणतो बरं का मी, 1 लाख रुपये, 50,000 रुपये असं जर तुम्ही प्रॉफिट करत असाल डेलीचा, बिंदास मेसेज टाका. मी सगळं गायडन्स देतो. पण एवढंच की असं डायरेक्टली इन कॅमेरा गोष्टी बोलता येत नाहीत, कारण की हे सगळं युट्यूबवरती पण जातं आणि सगळं ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे डायरेक्टली बोलता येत नाही. मी पर्सनली गाईड करतो. आणि असं कोणी समजून नका की मी सांगणार नाही किंवा काय नाही, डिटेलमध्ये एकदम शून्यपासून त्याच्यामध्ये मी व्हॉइस मेसेजमध्ये मी टाकतो सगळ्यांसाठी. ठीक आहे. आणि पर्सनली असं काही नाही की कोणाला ह्याला वेगळं त्याला वेगळं. आणि अजून काय सांगायचं होतं? ठीक आहे, मला टाका, म्हणजे मी करतो तुम्हाला रिप्लाय देता. हो ओके. आणि हो का, सगळ्यांसाठी सांगतो, दुबई रजिस्टर कंपनी करायची असेल किंवा काही करायचं असेल ना, मी खूप ठिकाणी गणलेलं आहे. म्हणजे मला लेट आणि टॉपिक टाकलं होतं सुरुवातीला, 10 लाख रुपये, 15 काय. शेवटी एक ठिकाणी 7-8 लाखात झाली, त्यात पण 1-2 लाखात डुबी पडली. त्याच्यामुळं मी सगळ्यांना टोटल एकदम शून्यातून काय करायचं ते एकदम लो बजेटवालं काम तुम्हाला सांगतो तिथं. ओके डन. चला पुढचं घेतो मी आता. 1+7 कोण आहे? 1+7 त्यावर विवो V23. नमस्कार सर. हां बोला. नमस्कार सर, मी पंढरपूरमधून बोलतोय, सौरभ बोलतोय पंढरपूरमधून. सर माझा प्रश्न असा होता की
जसं सकाळचं सेशन एशियन सेशन पण चांगला असतो आणि संध्याकाळचा न्यूयॉर्कचा पण चांगला असतो सेशन. तर आपण कुठल्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंगचं टाइम डिसाईड केलं पाहिजे? माझ्या हिशोबानं बेस्ट मुवमेंट असतं सकाळी 7 ते 11-12 एशियन सेशनला. एशियन सेशन ऑलवेज सकाळी बेटर. ट्राय करून बघा तुम्ही, बॅक टेस्टिंग करा, फ्रंट टेस्टिंग करा. ठीक आहे चालेल. ओके सर. ओके चला पुढं 1+7 कोण आहे पटकन घ्या. 1+7 त्याखाली ऋषिकेश जगताप, पट 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 पट, सूरज शिरोटे. हां हॅलो हां बोला. जगताबाई. हां बोला की बोला. हा US100 सर एक स्ट्रॅटेजी मला सापडली आहे. ती कुठल्या ह्याच्यावर टाकू म्हणजे टेलिग्राम आहे? त्याचा टेलिग्राम आय डी मी 3 टेलिग्राम आय डी दिले होते तिथं आपल्या पब्लिक ग्रुपवरती. 3 बघितले होते 3 टेलिग्राम आय डी. थांब तुला मी अजून टाकतो वाटलंच तर. तेव्हा 3 टेलिग्राम टाकले मी पब्लिक ग्रुपला, त्यातला शेवटचा आय डी. टेलिग्राम टाकलं ना सर? हां पब्लिक टेलिग्राम चॅनलवर टाकलाय. हा चालतं ओके. पुढं कोण आहे? सूरज शिरोटे, अक्षय मोरे, वर्दीप मॅडम. हां बोला. सांगलीहून बोलतोय सूरज शिरोटे. हां बोला. तर लिव्हरेज काय असावं? लेवरेज मॅटर करत नाही. हे बघा मॅटर करते लॉट साईज आपली. समजा तुमच्या आता $100 अकाउंट आहे, तर 0.01ची लॉट मारला काय, 0.1चा मारला काय, प्रॉफिट लॉस हा लॉट साईजवर डिपेंड आहे. विषय काय येतो की जर $100 अकाउंट आहे आपलं आणि त्याच्यावर आपण लॉट साईज 1000 ठेवले, तर चुकून कधी 0.5चा लॉट पडू शकतो, तर तो लॉट लागतो म्हणजे ट्रेड प्लेस होतो ऑटोमॅटिक. 0.5चा जरी मारला तरी मोठा लेवरेज ठेवला असल्यावर. ते जर लेवरेज 100 असेल तर मोठा लॉट प्लेस होत नाही. विषय हा आहे की हाताने लॉट मारतो ना आपण, मग त्यावेळेस बाबा आपण किती लॉट मारणार त्याच्यावर प्रॉफिट लॉस डिपेंड आहे आपला. ठीक आहे, लिव्हरेजचा काय मॅटर नाही. हां लेवरेजचा काय मॅटर नाही. फक्त बाबा की छोट्या अकाउंटला मोठी लॉट साईज मारायची असेल तर लेवरेज मॅटर करतं. म्हणजे किती हां लॉट पडेल की नाही पडेल त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. ना बोलावं लागलं रे कोणाच तर. माऊला फोन करा माऊला. वर दीपाली मॅडम. खाली कोण नेमकं नाना बोलतोय? माईक तर सगळ्यात बंद आहे ती. दीपाली मॅडम. परत हां बोला. हां बोला. हॅलो सर, ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम तुमची लाईव्ह जॉईन केली आहे. सो मला एक क्वेश्चन होता की मी आता स्टार्ट केलंय ट्रेडिंगसाठी, तर मी $100 डिपॉझिट केले होते आणि तिथून मी स्टार्टिंग केली आहे. बट माझं असं झालंय की जसं जसं मी शिकते तसं जसं म्हणजे माझं थोडं जे डिपॉझिट केलंय ते कमी झालंय आता कॅपिटल माझं. सो स्टार्टिंगला म्हणजे तेच कोणतं सेशन, आता तर तुम्ही सांगितलं की एशियन सेशन चांगलं आहे म्हणजे, तर मी ते चेक करते. आणि कोणत्या म्हणजे स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे स्टार्टिंगला? हां मस्त क्वेश्चन आहे. पहिली गोष्ट तर सगळ्यांसाठीच बघा, सगळ्यांसाठीच ऐका. ज्यांनी आता स्टार्ट केलंय त्यांच्या सगळ्यांसाठी सांगतो की डिपॉझिट नका स्टार्ट करताय तुम्ही. 1-2 महिने 3 महिने लर्निंग स्टार्ट करा ना. पैसे डिपॉझिट करून स्टार्ट करू नका कोणी. मी म्हणतो डिपॉझिट केले चला ठीक आहे अकाउंटला राहू द्या पडून, पण ॲटलिस्ट 2 महिने बाबा हा मार्केटमध्ये असं वर्किंग होतं, नेमकं ऑपरेटर काय असतो, रिटेलर काय करते, कोणत्या लेवलमध्ये मार्केटमध्ये स्पाईक येतात, कुठं ऑपरेटर ॲक्टिवेट होतो, लिक्विडिटी कुठं असते, लिक्विडिटी हंट झाल्यावर कधी मुवमेंट येतं, ह्या गोष्टी अगोदर शिका. 1-2 महिने टाईम द्या मार्केटला. आणि हे सगळं झाल्यानंतर एक प्रॉपर आपली स्ट्रॅटेजी बनवायची की हां ही गोष्ट बनली मार्केटमध्ये. हे बघा मार्केट कसं चालतं, एक स्पेसिफिक गोष्टी मार्केट रिदमनं रिपीट करत असते. स्पेसिफिक गोष्टी मार्केट रिदमनं रिपीट करतं. त्या रिपीट करणाऱ्या नेमकं गोष्टी कोणत्या आहेत, त्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला फाइंड आउट होतात त्याला म्हणायचं स्ट्रॅटेजी. मग त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुमचा SL किती येतो, टार्गेट किती येतं, ह्या गोष्टी टोटली अगोदर एक प्रॉपर सेटअप बनला पाहिजे आपला. आणि त्या सेटअप बनल्यानंतर मग त्या तुम्ही फंडवरती ट्रेडिंग करायला चालू केली पाहिजे. तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करताय तर ट्रेड करून स्टार्ट करू नका, ते लर्निंग करून. आता सिम्पल जे लोक बिगिनर आहेत त्यांनी काय करायचं, ही टोटल जी कोर्सची सिरीज आहे ती कोर्सची सिरीज पूर्ण बघा. जुने क्लास सगळे यूट्यूबवरती मी अपलोड केले आहेत. अशा 2 बॅच अपलोड केले, दोन्ही बॅचचे व्हिडिओ सगळे बघा. व्हिडिओ बघून झाले, आता लाईव्ह मार्केटमध्ये या. मी ज्या स्ट्रॅटेजी सांगितले त्यांना बॅक टेस्ट करा. अगोदर बॅक टेस्ट करा की कधी मुवमेंट आले डाऊन साईडला, कधी अप साईडला मुवमेंट आले, हे का मुवमेंट आले हे कळायला सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे की का मुवमेंट आले मार्केटमध्ये. हे तुम्हाला समजलं की तुम्ही लाईव्ह मार्केटला ऑब्झर्व करायला या. मग लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही ऑब्झर्व करायला लागला की हां बाबा हे असं सांगितलं होतं, असं होतंय का, तर होतंय असं सांगितलेलं, नाही होत का, नाही होत म्हणजे चुकीचं शिकलोय म्हणायचं.
जर होतंय वर्किंग तर बाबा इथं एंट्री कुठं बनवता येईल आपल्याला मार्केटमध्ये. आता एंट्री समजायला लागली की बाबा एस-एल कुठं लावता येईल आपल्याला, टार्गेट कितीपर्यंत घेतलं पाहिजे, किती टार्गेट मार्केट मारतंय किंवा कुठून रिव्हर्स होतंय, ह्याचा स्टडी झाला की मग तुम्ही थोडी थोडी प्रॅक्टिस करा. मग तुमची एक स्ट्रॅटेजी चांगली बनली असेल, आता ही स्ट्रॅटेजी बनली तर ती मार्केटमध्ये कधी बनते त्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेड करा. दिस इज सिम्पल प्रोसेस. ओके. हां, ट्रेडिंग चालू केले म्हणजे फंड टाकून ट्रेडिंग नाही चालू करायचे आपल्याला शिकून मग ट्रेडिंग चालू करायचे. ओके. आणि ते ओव्हर हां. ट्रेडिंग सुद्धा होतं त्यामुळे, कारण आता ओव्हर ट्रेडिंगचा psychology विषय पण नंतर खूप आला, कधी ज्या वेळेस तुम्ही स्ट्रॅटेजी बनवून ट्रेड करायला चालू करताल त्यावेळेस तो विषय आला. आता माइंडसेट एकच ठेवायचं, तुम्हाला सांगतो मी आतापासून, सुरुवातीपासून बिगिनर आहे तुम्ही, माइंडसेट एक ठेवायचं की एक ट्रेड करतात, डेली ट्रेडर फक्त एक ट्रेड करतात. ही आधी शिकतानाच ही गोष्ट शिकला पाहिजे तुम्ही, एक ट्रेड करा असतो डेली. हां, म्हणजे असं नसतं की ते इंस्टाग्राम युट्यूबवर आपण इकडे तिकडे बघतो की 10 ट्रेड 20 ट्रेड, ती ट्रेडर नसते. ट्रेडर हा एक ट्रेड करतो डेली, बस सफिशियंट. पहिल्यापासून डोक्यात ठेवाय. ओके. डन. सगळ्यांसाठीच हा, सगळ्यांनीच या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला पुढचं घेतो मी. सूरज शिरोटे झालं ना. श्रद्धा पी अनम्यूट केलंय. खाली अक्षय मोरे पण अनम्यूट केलाय. हॅलो सर. हा बोला. सर मी पंढरपूर मधून बोलतेय म्हटलं. सर सध्या 7 ते 8 महिने झाले मार्केटमध्ये. ओके. गोल्ड मध्येच ट्रेडिंग करायला मला जास्त आवडते, US 100 किंवा इंडियन पेक्षा. गोल्ड शिवाय मज्जा नाहीये सर मार्केटमध्ये, थोडक्यात म्हटलं तर. पण सर मला तो म्हणजे एक स्टार्टिंगला $100 म्हणजे अकाउंट केलं होतं, ते जरा थोडंफार वॉशआउट वगैरे झालंय. तर मग सर मला असं विचारायचं होतं की आपलं असं गोल्डन पॅटर्न कोणता आहे ट्रेडिंग मधला आपला? माझा गोल्डन पॅटर्न काय सिम्पल. मी ज्यावेळेस ट्रेडिंगला बसतोय सकाळी 8:30, 8, 9च्या दरम्यानमध्ये मार्केटमध्ये बसतो मी ट्रेडिंगला. तिथं मार्केटमध्ये बसलो की पहिली गोष्ट मार्केटमध्ये आपण ट्रेंड चेक करतोय. बेसिक सगळेच करते ट्रेंड चेक झाल्यानंतर मार्केट नेमकं ट्रॅप कोणाला करतंय हे वॉच करायचं. ट्रॅप कोणाला करतंय बाबा, म्हणजे नेमकं की फसवतोय कोणाला सुरुवातीला, बायर ऍक्टिव्हेट होतं म्हणजे लोक बाय करतायत का. हां, लोकांनी जर बाय केला असेल तर बाबा ह्यांना मार्केटमध्ये हाकलून दिले का, म्हणजे त्यांचे स्टॉप लॉस घेतलेत का मार्केटनं, हे स्टॉप लॉस घेतले तर हे चेक करतो अगोदर. त्यानंतर आता हे लोक ट्रॅप झाले. सपोज करा मार्केट ट्रेंड चालू आहे अपला, ठीक आहे, अपला ट्रेंड चालू आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की बाईंग करायचे, ठीक आहे, सगळ्यांच्या डोक्यात, तुमच्या पण डोक्यात बाईंग करायचे, माझ्या डोक्यात बाईंग करायचे, सगळ्यांच्या डोक्यात बाईंग करायचे. का ट्रेंड अप आहे, स्ट्रॅटेजी राहिली बाजूला आपली. पहिली गोष्ट चेक काय करायचं, बाईंग चालू आहे तर सगळे लोक कुठं बाय करतील बाबा. एक चांगला ब्रेकआउट बनवून देतील बरोबर, एक हायर हाय स्ट्रक्चर बनवून देतील, मग सगळे लोक बाय करतील बरोबर. आता त्या सगळ्या लोकांनी बाईंग केली तर ऑब्व्हियसली मार्केट त्यांना रिमूव्ह करणार आहे, म्हणजे स्टॉप लॉस हंटिंग करणार आहे मार्केट. मग मार्केटमध्ये आपण कशा वाट बघायचे की ह्या लोकांनी बाईंग केल्याने स्टॉप लॉस कुठं लावला आहे, ठीक आहे. आपल्याला समजतं. तुम्ही विचार करा की तुम्ही जर इथं बाय केला असता एका स्पेसिफिक पॉईंटला तर तुम्ही स्टॉप लॉस कुठं लावला असता, हे पहिल्यांदा आपण विचार करायचा. मग तो स्टॉप लॉस बघायचा की तर सगळे लोक स्टॉप लॉस लावतात, ह्याचा स्टडी करायचा की नेमकं सगळे लोक कुठे स्टॉप लॉस लावतात. मग ती लोक रिमूव्ह झाली मार्केटमधनं की आता ह्याच्यानंतर आपली स्ट्रॅटेजी लावायची, काही असू द्या स्ट्रॅटेजी, त्यानंतर लावा, ॲक्युरसी तुमची ऑटोमॅटिक डबल होऊन जाईल, जुन्यापेक्षा चांगली. 20% 30% पण सर पी अगदी एकदम म्हणजे पिन पॉइंट एंट्री सापडत नाहीये सर मला. हां, असं होतंय. पिन पॉईंट एंट्रीसाठी तुम्हाला मग स्पेसिफिक कॅन्डलवरती एंट्री बनवावं लागते. जसं की मी बनवतो कशावरती, हॅमरवरती एंट्री बनवतो, नसेल तर इनगल्पिंग वरती एंट्री बनवतो. मग तसं तुम्ही इन्व्हर्टेड ग्रीन हॅमर. हां, सेलला इन्व्हर्टेड ग्रीन हॅमर. बाईंगच्या एंट्री थोड्याशा वेगळ्या आहेत. बाईंगची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट ह्याच्यामध्ये. आपण चालू सेलिंग वर्किंग मध्ये, त्यामुळे सेलिंगलाच आपण प्रेफर करतो. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर ट्राय करा तुम्ही सेलला. त्यानंतर बिरेश इनगल्पिंग, हे 2 ट्राय करा. बिरेश इनगल्पिंगची 50%. बरं. येस. तुम्ही आता चालू काय यूज करत होता, आता काय यूज करत होता ते सांगा आधी. मी सर मेनली बुलिश इनगल्फिंग, बेरिश इनगल्फिंगच यूज करत होते. आणि आपला जो सेमिनार झाला पंढरपूरमध्ये तिथून मग कप अँड हँडल प्लस ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर यूज करते सर. मग सेलिंग साठी प्रॉफिट होतोय सर बरं का ग्रीन इन्व्हर्टेड हॅमरचा, पण बाईंग साठी एवढी स्ट्रॅटेजी सापडत नाहीये. सेलिंगच करायचं फक्त मग ना. बाईंग जिथं प्रॉफिट होतंय ना तिथं थांबा. हे बघा कसं असतं तुम्हाला सांगतो मी सगळ्यांसाठीच की तुमचं समजा गोल्डत प्रॉफिट होतं तर तुम्ही गोल्डवरती थांबा. एका स्ट्रॅटेजीत प्रॉफिट होतंय तर तिथंच थांबा. सेलला प्रॉफिट होतंय सेलमध्येच थांबा. तिथं तेवढेच ट्रेड शोधा. असं स्पेसिफिक थांबायला जमलं पाहिजे आपल्याला सगळ्याच बाबतीत. आता कसं होतंय US 100 ट्रेडमध्ये US 100 प्रॉफिट करणाऱ्या लोकांना वाटतं की चला गोल्डच जाऊन प्रॉफिट करतो. काय गरज आहे, पैसा शेवटी बँक अकाउंटला आणणार आपल्याला. US 100 मधून आणा तर गोल्डमधून आणा.
जिथं जमतंय तिथं थांबा. असं सगळ्यात सिम्पल सिस्टम. आता बाईंगच्या स्ट्रॅटेजी मी सांगतो, बाईंग पण कशी करायची आहे त्याचं पण सांगतो मी. असं नाही की आपण बाईंग करत नाही, काल परवाचे ट्रेड आपण बाईंगच केले, पण त्याला ॲक्च्युली खूप स्ट्रॅटेजी म्हणण्याची एक सायकोलॉजी समजली पाहिजे की रिटेलर कधी निघलेत आणि आता स्पाईक करणाऱ्या मार्केटमध्ये ऑपरेटर एंटर झालेला आहे. ह्या गोष्टी समजल्या की तुम्ही सेल बाय दोन्ही साईडला एंट्री प्लॅन करू शकता. ह्या सगळ्या मागं अगोदर तुम्ही कप हँडल ह्याच्या सगळ्याच्या अगोदर लिक्विडिटी शिका. लिक्विडिटी म्हणजे मार्केटमध्ये रिटेलर लवकर रिमूव्ह झाले पाहिजेत बस. रिटेलरला एकदा निघाले ना ॲटोमॅटिक मार्केटमध्ये स्पाईक येतात मोठे मोठे. रिटेलर शिका फक्त अगोदर काय आहे ते. ओके हा सर. हां डन. ओके सर. पुढचा घेतो. वरती गणेश कसं काय राहिलाय, वरले लोक राहिले की. हां श्रीनाथ निर्डे. पुढे थोडं गेला. हॅलो सर, चहाची गाडी चालू झाले. हॅलो, बोला. लगेच चुकून शेजाराला गप्प सर आपण हॅलो हां बोला. सर, आपण डेमो मध्ये ट्रेडिंग करतो आहे सध्याला. आज जसं फंड येईल तसाच आपण टाकणार आहे एक्सएम मध्ये. आपण सर एक जणाचा क्लास लावलेला आहे, म्हणजे तुमच्यातलंच एक जण आहे ते माझं. सौरभ ट्रेडर म्हणून असं आहे बघा ते. आमच्यातलं कसं काय ते, म्हणजे तुम्ही त्याला ओळखीत असता की तुमच्या ह्याला आले असतील बघा ते पंढरपूरच्या सेमिनारला. आले असतील, पण मी क्लासेस वाल्याला मी प्रेफरच करत नाही. मी तिथं येऊन ओरडून सांगतो क्लास करू नका म्हणून. बरं ठीक आहे, असू दे. हां चला, एक क्लास केलाय मी सर डेमो मध्ये करत असल्यामुळे सर माझी स्ट्रॅटेजी वर्क करते. मग जसं फंड आलं तसं मी टाकणार आहे. मग तुमची ऍडवाइस काय? हां शिफ्ट कसं आहे तुला सांगतो. डेमो रिअल मध्ये लगेच फंड आला की टाकून दुसऱ्या दिवशी डेमो रिअल मध्ये हे करायला चालू करायचं नाही, ट्रेड करायला. काय करायचं तुला सांगतो. डेमो ट्रेड करतोय, फंड आला ना त्याच्यामध्ये ना 5 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा गॅप द्या ॲटलिस्ट मध्ये. त्यात ट्रेडिंग करायचं नाही आपल्याला. त्यात फक्त आपलं ऑब्झर्व करायचं, ना डेमो ट्रेड मारायचा ना रिअल ट्रेड मारायचा. तिथं फक्त तो ऑब्झर्व करायचा तुझी स्ट्रॅटेजी आणि चार्ट लावायची. इथं असेल इथं टार्गेट बस. एक 10 दिवस मध्ये गॅप घ्यायचा डेमोच्या आणि रिअलच्या मध्ये. हा 6 महिन्यापासून आपण करतोय. बरं सर, आपली स्ट्रॅटेजी वर्क करते. बरं चांगली गोष्ट आहे की. फक्त एवढंच की डेमो ट्रेड मारायला ना लय फरक आहे. वाटल्यास डेमोची प्रॅक्टिस मोडून टाकायची सवय. ऑब्झर्वेशन जरी केलं ना फक्त ट्रेडला तरी पण सफिशियंट आहे. म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूला लावायचं फक्त बाय ग्रीन आणि ते आपण जे लावतो ना लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन तेवढं ट्रेडिंग व्ह्यूला लावायचं बस. आणि दुसरी गोष्ट घेऊन बघतो हे वाले सवय लावायची नाही डेमो मध्ये. त्याला काय होतं, ट्राय मारतो जेवढं फिक्स ट्रेड आणि तेवढाच. आणि नंबर ऑफ ट्रेड पण लिमिटेड. ऑब्झर्वेशन मध्ये असू दे नाही तर डेमोत असू दे, जेवढे नंबर ऑफ ट्रेड आहेत ते लिमिटेड करायचे. आणि तसंच रिअल मध्ये पण उतरायचं, मध्ये गॅप घ्यायचा फक्त दोन्हीच्या. हा सर, दिवसाला 2 ट्रेड घेतो सर सध्या मी. ओके डन. भारी आहे मग. हा दिवसात आपल्या इमोशनल कंट्रोल. मग सध्या इमोशनल कंट्रोल झाले की मग नंतर फंड टाकून दिवसाला 1 ट्रेड फिक्स. करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. फक्त गॅप घ्या मध्ये डेमोतून रिअल मध्ये जाताना. डायरेक्टली फंड आला की खपा कंट्रोल करायला चालू करू नका. नाही ना सर, नाही. मग ते तुम्हाला आता 2 महिन्यापासून फॉलो आहे सर मी. ओके. तुमची लाईव्ह बॅच कितीला असते सर माहित नव्हतं आपल्याला, पहिल्यांदा जॉईन केली मी. अच्छा, लाईव्ह बॅच काय दररोज 8, 8:30 किंवा 9ला होतं ना. 9लाच होतं कंटिन्यू, आज 8:30ला गेलाय. तुम्हाला मेसेज पण केला, तुम्ही रिप्लाय दिलता सर मला. ओके. लॅपटॉप नसल्यामुळे जरा अडचण येते लॅपटॉप घ्यायचा आहे. हळूहळू करायचं सगळ्या गोष्टी, काय गडबड करायला नाही. एवढंच बोलायचं सर, धन्यवाद. ओके डन. पुढं गणेश ढवळे सर. वर श्रीनाथ निर्डे कोणी चालू केलं? श्रीनाथ निर्डे झाला ना आता. हॅलो. ओके. बोला सर, आवाज येतो? येतोय क्लिअर आहे. ओके सर, मला एक विचारायचं होतं की तुमची जी अक्युम्युलेशन मॅनिप्युलेशन जसे की तुम्ही आता सांगितलं बॉक्सची स्ट्रॅटेजी, त्याचप्रमाणे ती ॲट टाइम सपोर्ट अँड रेजिस्टन्स, त्या दोन्ही देखील स्ट्रॅटेजी एकदम सोप्या आहेत, त्या बिगिनरला देखील समजतात. परंतु तुमचे जे सर्वात जास्त ट्रेड येतात जसे की लिक्विडिटी कन्सेप्टवरती, दुसरी लिक्विडिटी गॅप घेतल्याच्या नंतर तुम्ही एक समजा हॅमरला किंवा एंगल्फिंग कॅन्डलवरती ट्रेड देता. तो ट्रेड तुम्ही एक्सप्लेन केल्याच्या नंतर आम्हाला त्याचं रिझन कळतं, परंतु त्याच्या अगोदर ते समजत नाही. त्यामुळं ही स्ट्रॅटेजी आजच्या किंवा उद्याच्या क्लासमध्ये परत एकदा एक्सप्लेन कराल का? येस तो तिथे सांगणार ना. उद्यासाठी मी स्पेशल क्लास त्यासाठी ठेवलाय, त्याचं एक्सप्लेन करणार. उलट ना ती स्ट्रॅटेजी सगळ्यात सोपी आहे. ह्या स्ट्रॅटेजीपेक्षा ती सोपी आहे. का माहिती आहे का? त्यात स्पेसिफिक इंटरेस्ट ह्याच्यात ना ती कधी त्या रेजिस्टन्सच्या वर निघलं की नाही कळत नाही, नेमकं पॉईंट कोणता घ्यायचा कळत नाही. त्या स्ट्रॅटेजीमध्ये सोपं आहे. फक्त स्टार्टिंगला मॉर्निंगमध्ये सेलिंग असेल ना तर आपल्याला ती स्ट्रॅटेजी यूज करता. मी उद्या चांगलं तुम्हाला एक्सप्लेन करतो, समजून जाईल इझिली.
लिक्विडिटी असल्यामुळे आपण प्रत्येक स्विंग लोला ती लिक्विडिटी मार्क करतो ना, हां. त्यामुळे जास्त ते कॉम्प्लिकेटेड आहे. नाही नाही, मी एकदम सिम्पल करून सांगतो. मी सेमिनारमध्ये खूप सिम्पल सांगितलं होतं ह्याच्यापेक्षा. ठीक आहे, मी सांगतो उद्या सेमिनार सर. सेमिनार. हां ठीक ठीक आहे, आहे, काय उद्या प्रॉब्लेम नाही. उद्या मी हे करतो, एक्सप्लेन करतो. ओके. हां चालेल. तेव्हा पुढं परशुराम पुजारी सर प्लीज. हॅलो हॅलो सर, नमस्कार सर. नमस्कार सर. बोला बोला. सर स्ट्रॅटेजी म्हणजे कुठली वापरली पाहिजे? जसे स्ट्रॅटेजी तर बरेच असतात ना, जसे हे काय मी हे ते सांगत होतो, त्या 2-3 स्ट्रॅटेजी उद्या 2 सांगतो. त्याला फक्त ऑब्झर्व करा, लाईव्ह मध्ये जमतं हां. बघा तुम्हाला, ते यूज करा. म्हणजे सर ट्रेड 7 ते 11 पर्यंत ट्रेड करायचं चांगलं, म्हणजे कधी 7 ते 11 असते का? हां लय चांगलं असतं. 7 म्हणण्यापेक्षा आणि कंटिन्यू 9च्या आसपास मध्ये. आणि सर स्ट्रॅटेजी जी बनत असेल ती वापरायची का? जशी डब्ल्यू बोला, एम पॅटर्न जी पण बनत असेल त्यावेळेत हां 7 ते 11. जी बनल तीच वापरायची आपण. हा फोकस ते कशावर doubt करायचा असेल की की रॅन्डम लोक नसली पाहिजेत आपल्या स्ट्रॅटेजी सोबत. ही लय महत्वाचं आहे. हा रिटेलर नसली पाहिजेत बस. हा सर तुम्ही पद्धत लय भारी आहे सर, एकदम चांगलं सांगता समजावून. ते म्हणजे टेक्निक भारी आहे तुमची, ते लिक्विडिटी बद्दल सांगताय ना, खूप चांगलं सांगताय. म्हणजे लगेच बिगनरला पण समजून येईल की कसं लिक्विडिटी स्वीप करतात आणि काय ते. फक्त एवढंच की भारी लाईव्ह वाटलं मार्केटमध्ये सर. समजलं पाहिजे हा तुम्हाला. हे फक्त असं नाही की मी शिकवताना हां. सोपं वाटावं. लाईव्ह मार्केटमध्ये ऑब्झर्व करायचं त्याला. बरोबर सर. येस. चालते सर, थँक्यू. समर्थ बोलायचं का बाबा? झोपून निवांत बघतोय. बोलणार आहे का? डायरेक्ट गाड्या मायकल बंद, कॅमेरा बंद करून टाकला. चला पुढचा घेतो मग मी. कोण आहे? पमानाथ. पमानाथ ऑन केलंय बघा. हॅलो सर. हां बोला. हॅलो सर. येस येस. सर मी पामनाथ बोलतोय. हां तर मी बॅक टेस्टिंग करताना ना टाइम फ्रेम 1 आवरची का प्रत्येक वेळेस टाइम फ्रेम चेंज करायला पाहिजे, का एकाच टाइम फ्रेमने बघायला पाहिजे? नाही कसं? नाही, एक टाइम फ्रेम म्हणजे माझं स्टाईल सांगतो मी. एक टाइम फ्रेम मोस्ट अनालायसिस करतो, मोठ्या टाइम फ्रेमला जात नाही. एक टाइम फ्रेम बेटर राहते, कारण की ते प्रत्येक वेळेस मग तशी स्ट्रॅटेजी बनत नाही. कधी 4 आवरमध्ये वेगळं होणार, प्रत्येक वेळेस वेगळी सिच्युएशन असते ना, त्यामुळे एक टाइम फ्रेम बेटर राहते माझ्या हिशोबाने तरी. एकच बेटर आहे. माईक बंद केला का तुम्ही? बोलत नाहीये पामनाथ. पामनाथ बोलणार आहे का? एक टाइम फ्रेम ठेवा, बेटर राहील. पुढचा उमेश डी. हॅलो सर. येस बोला. सर मी डेमो मध्ये ट्रेड केला. एसएल लावलं नव्हतं, पण जेवढं मार्केट खाली जाईल तेवढं बॅलन्स कमी होत होतं. तर तसं केलं तर वॉश आउट होऊ शकते का आपण? यार 100% वॉशआउट होतं. वॉशआउटच होतं, दुसरं काहीच होत नाही. एसएल लावायलाच पाहिजे का? मग एसएल तर मेन आहे. एसएल लावा, बाकी काय ठीक आहे सगळ्या गोष्टी. एसएल तर मेन आहे सगळ्यात. पर सर Protection ते is अकाउंट important. 1000 वरनं $1300 गेलं. हा मग असू दे की, जाऊ दे, गेलं मग काय झालं? रिअल मध्ये नसतं जात असं. बरोबर. हे बघ, एसएल टार्गेट एंट्री सगळं स्पेसिफिक पाहिजे, म्हणजे ठरवलेलं पाहिजे. असं एंट्री करायचे, असं एसएल लावायचं, असं टार्गेट करायचं, सगळं ठरलेलं पाहिजे गोष्टी. नाहीतर मग रिअलमध्ये पैसे उडतात लगेच उडतात. हा असं नाही की दिवसभर बघायला येतं मार्केट, अजिबात नाही. 10 मिनिट सुद्धा लागत नाही पैसा. बरोबर. येस. काय हसायला काय होतंय? हे नवीन लोक आहेत ना, जे आज ठीक आहे बाबा, ज्याचा क्वेश्चन चांगला क्वेश्चन आहे. आणि असं काय तुम्ही हसणाऱ्यानं लय झेंडा काढलं नाही तर तुम्ही पण मी एसएल लावत नाही, मला पण माहिती आहे. खाली कोण? सुजाता मॅडम मेसेजमध्ये हात वर करतायत. किती मेसेज आहेत. नाही आज मी सगळ्यांना बोलायला संधी देणार आहे. इथं हँड रेज करा, मेसेजमध्ये करू नका. इथं हँड रेज करा म्हणजे मला माईक ऑन करता येते. सुमित झाला ना? सुमित दनाने झाला का? नागेश कबाडे, जरा फास्ट बोला रे सुमित सर प्लीज. सर नाही झालं. बोला. हॅलो. येस सुमित बोलणार आहे आधी, नंतर नागेश सर. हा सुमित. हां हॅलो. हां बोल ना.
नमस्कार सर, मी सोलापूरमधून बोलतोय. येस. आणि सर मी 6 महिन्यापासून ना फंडेड ट्रेडर आहे. ओके. आणि सर आपले स्ट्रॅटेजी पण आहे आपल्याकडं. बर. पण सर डेली बायस काढतो मी दररोज असं. डेली काय काढतो? आणि सपोर्ट डेली बायस. हां, डेली बायस. आज बिअरिंग जायचं का बुलिश जायचं सर. हां, येस. मग ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स पीआयएस की लेवल्स ते कोणत्या टाइम फ्रेम मध्ये मार्क करते कन्फ्युजन होते सर. मग तू फंडेड ट्रेडर आहे ना स्वतः? हा फंडेड ट्रेडर आहे म्हणजे तर अजून घेतलेलं नाही फंडेड अकाउंट, पण ते नेक्स्ट स्टेप तेच आहे. बरोबर. नाही हे बघ, डेली तुला तसलं बायस बेस मी तर काय यूज करत नाही एवढं. बट बरीच जी लोक आहेत ती 1 आवरच्या टाइम फ्रेमला चूज करतात आणि बरेच 4 आवर टाइम फ्रेम चूज करतात. मी सांगेन की 1 आवर केलं तर कसं होईल की डेलीचं नाही समजणार कुठं जाणार आहे. 4 आवर केलं तर बेस्ट राहील. कारण की डेलीच आपलं प्रिडिक्शन करायचं ना बायाचं, त्यामुळे 4 आवर चांगलं राहील. आणि सर सपोर्ट आणि रेजिस्टन्स ते कोणत्या टाइम फ्रेम मध्ये मार्क करायचं? मी पर्सनली 5 मिनिटात यूज करतो. तू कोणती स्ट्रॅटेजी यूज करतो ह्याच्यावर डिपेंड आहे आता सगळं. आता माझ्या ना सर लिक्विडिटी स्वीप नंतर ना इन्व्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप आहे ना ट्रेड असते. हां, मग 5 मिनिटं यूज कर. 5 मिनिटाचे का? हां, ओके सर. डन. पुढे घेऊ. हां, नागेश सर. आणि सर हॅलो. हां, बोला. हॅलो दादा, पण रवी बोलतो मी. येस. सर माझं विनिंग ट्रेड आहे, होल्ड होतो. ट्रेड आणि घ्यायच्या अगोदर मी ठरवलेलं असतं मला. एसएल पण ठरवलेलं असतं, एसएल घेतो पण टार्गेटच्या अगोदरच एक्झिट होतो. एखादी स्पाईक खाली आला ना ते भीतीनं लगेच एक्झिट होतो. मग हे करायचं ना, एसएल टार्गेट लावत नाही का? लावतो की सिस्टम मध्ये लावायचं. समोर असं मी बघायचं जायच नाही. हे प्रॉफिट लॉस बघायचं नाही की झाला $2, $5, 10, 50 खाली आला 40. ती बघितलं गेली डोकं असं खालीवर हलतं. ट्रेड मारून झाला MT5 बाजूला ठेवा, चार्ट बघा फक्त. ते पण नाही बघितलं तर चालेल का? तर एसएल तर जाईल ना, टार्गेट तर येईल. हा, मग एक पीएनएल बघायचं नाही, प्रॉफिट लॉस बघायचं नाही. $5, $10 ते बघायचं नाही. तर बुक भेटेल आपल्याला सेमिनार मध्ये वाटलं, मी नव्हतो आलो. आता बुक त्या सेमिनार मध्ये डन झाले सगळे. बघू आता न्यू प्रिंटिंग झालं तर भेटून जाईल. थँक्यू. ओके, डन. पुढं वन प्लस कोण आहे? OnePlus CPH गेला. त्याखाली कोण आहे? निकिता मॅडम. खाली स्वामी. सर मी पुण्यावर हां, बोला. सर मी पुण्यामधनं बोलते. तर याच बॅचला जॉईन झाले सर, मी नवीनच आहे. जून मध्ये तुम्हाला फॉलो करते. तर ऑनलाईन क्लासमुळे ना मला म्हणजे माझा टाइम वगैरे फिक्स झालाय आणि ओव्हर ट्रेनिंग वगैरे काही होत नाही. ओके. पण सर तुमची जी स्ट्रॅटेजी ना तुम्ही शिकवताना लाईव्ह मध्ये म्हणजे वाटतं इथं ट्रेड बनतंय तर लक्षात येतं, पण जेव्हा मी स्वतः अनालिसिस ऑब्झर्वेशन करते ना तेव्हा थोडंसं म्हणजे नाही ट्रेड बनत असेल तरी थोडं समजायला होत आहे. ह्यासाठी ना लाईव्हचं ऑब्झर्वेशन पाहिजे भरपूर दिवसात. म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का, कॉन्फिडन्स लेवल एक हे ट्रेड म्हणजे ट्रेड जेव्हा स्वतः प्लेस करत जातो ना तेव्हा ते कॉन्फिडन्स लेवल मॅटर करते की आपल्याला माहित पाहिजे की हा स्ट्रॅटेजी वर्कच करते. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर बनला की मार्केट पडतंयच खाली. हे आपलं कंटिन्यू बघितलेलं पाहिजे. महिना 2 महिना तुम्ही कंटिन्यू ज्यावेळेस चार्टला बघता ना त्यावेळेस तुम्हाला समजतं की नाही होतंच वर्किंग. आणि ज्यावेळेस हे होतंच वर्किंग ज्यावेळेस आपल्याला समजतं ना त्यावेळेस आपल्याला ट्रेड प्लेस करायला ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स येतो. आपलं कसं असतं आपण 2 दिवस बघतो त्यामुळे आपल्या डोक्यात एक होय नाही चालू असतं की बाबा हां जातंय खाली, नाही कधी असेल पण मारतंय, नाही जातंय खाली. मग ते हो नाही ह्याच्यामुळं कॉन्फिडन्स येत नाही ट्रेड प्लेस करायला. ह्यासाठी 1 महिना 2 महिन्याचं कंटिन्यू वॉचिंग पाहिजे आणि प्रिडिक्शन केलं पाहिजे की हां पडतंय ना तर पडतंय. ट्रेड मारायला जायचं नाही, आता थोडं प्रिडिक्शन करायला जायचं आपण चार्टवरती फक्त. मग त्यातून एक कॉन्फिडन्स निर्माण होईल. तो कॉन्फिडन्स ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस तुम्ही लाईव्हला ट्रेड प्लेस करू शकता फक्त. डेली ऑब्झर्वेशन म्हणजे किती वेळ केलं पाहिजे? डेली टायमिंगमध्ये मी सकाळी तुम्ही 8 ते 12 करा. 8 ते 12 करा, 4 तास. ह्याच्यात ट्रेड बनते चांगलं. ट्रेड बनला की बसा, तेवढा एक ट्रेड बनला की ऑब्झर्वेशनला पण ठीक आहे, बंद केलं तरी चालतं. मग ठीक आहे, थँक्यू. माझं कसं होतं मी सगळ्यांसाठी सांगतो बघा. मी US100 ज्यावेळेस ट्रेडिंग करायचो, US100 मध्ये मला पण असं नव्हतं सुरुवातीला कॉन्फिडन्स येत नव्हता. मी बॅक टेस्टिंग करायचो, फ्रंट टेस्टिंग नाही, आधी बॅक टेस्टिंग करायचो. बॅक टेस्टिंगमध्ये माझा असा चार्ट पाठ झाल्यासारखा झाला होता US100ला. हां नाही पडतंय, ब्रेकआउट दिला की मार्केट रिव्हर्सच येतं, एम पॅटर्न म्हणला की अपसाईडला जातं, असं पाठ झालं होतं माझं. नाही जातंय, 100% जातंय. माझा कॉन्फिडन्स लेवल US100ला अशा आहे, नाही जातंयच. आता सुद्धा अशी US100ला माझी पॅटर्न बनवू द्या. मला कधीही असं दिसला, मी US100 एवढं नाही आता बघत, कधी जास्त बघतो तसं, पण असं बघितलं पॅटर्न म्हटलं नाही 100% ऑपोजिटला जातोय मार्केट. US100 मला माहितच आहे जातंयच, मी जातंय असा माझा कॉन्फिडन्स होता US100चा. मी बॅक टेस्टिंग करतो, कधी माझा एसएल जायचं. तुम्हाला सांगतो मी एम पॅटर्न म्हटला मी बाय करायचो, माझा एसएल जायचा. ठीक आहे, एसएल गेला
की लय रागायचं त्यावेळेस की असं कसं काय झालं, ऑपोजिटला कसं काय गेलं मार्केट. मग मी काय करायचो, जायचो बॅक टेस्टिंग करायला. बॅक टेस्टिंग करायला गेलो, बॅक टेस्टिंग करताना मला दिसायचं की नाही अपोजिटच जातंय, माझं आज काय तर चुकलंय. मग मला ती चूक सापडायची, हां इथं ही चूक झालेली आहे. पण कॉन्फिडन्स त्यावेळेस असे होते की नाही जातंयच, ऑपोजिटच जात आहे, काय पण होते. असं ज्यावेळेस कॉन्फिडन्स होता, मग ते आपण बघता. आणि अजून एक लेवलचा कॉन्फिडन्स, फंडच येऊ दे नुसता माझ्याकडे फंडच येऊ दे नुसता, ह्या लेवलचा कॉन्फिडन्स होता ट्रेड मारायला. ज्या दिवशी फंड येईल त्यावेळेस मार्केटला गार करतो मी, असा लेवलचा कॉन्फिडन्स होता माझा. का तर मी तेवढी बॅक टेस्टिंग तेवढी फ्रंट टेस्टिंग केली होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही कोणाला. ते जे आपलं जे ट्रेडिंग व्यूवरती व्यवसायाचा चार्ट आहे ना, तो हार्डली 3 महिना दिसतो. तो 3 महिन्याचा चार्ट मी एका दिवसात 4 वेळा बॅक टेस्ट करायचो. एका दिवसात 4 वेळा बॅक टेस्ट करायचो. तुम्ही स्टार्टिंगचे माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा, मी एक्झॅक्टली त्यावेळेस दाखवायचो की ह्या दिवसात ट्रेड म्हणजे आत्ता समोर जे मार्केट बनतंय ते मार्केट किती तारखेला सेम मार्केट तसं होतं US 100चं. हे मी सांगायचं लाईव्हमध्ये व्हिडिओमध्ये, हे पण सांगायचो की ह्या तारखेला हे मार्केट सेम असं होतं, सेम कॅन्डल सेम पॅटर्न सेम असं. एवढे मी बॅक टेस्टिंग केली होती. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स हाय होता आपल्या स्ट्रॅटेजीवरती. तर ह्यासाठी ऑब्झर्वेशन आणि बॅक टेस्टिंग महत्वाचे आहे. चला पुढं स्वामिनी साळुंखे. हॅलो हां बोला मॅडम. सर, माझा प्रॉब्लेम असा होतो, मला मंडे आणि फ्रायडेला ट्रेडिंग करताना खूप भीती वाटते, खूप जास्त भीती वाटते. कारण की माझं 1-2 वेळा अकाउंट वॉशआउट झाले. एक ट्रेडचा SL गेला की ती रिव्हेंज ट्रेडिंग होते आणि त्याच्यामुळे लॉसच होतं. त्याच्यामुळे शुक्रवारी ट्रेडिंग नकोच वाटते करायला. म्हणजे तुम्ही ट्रेड जरी दिला असेल ना तरी पण मला ती घ्यायची भीती वाटते. सोमवारी ना, मी म्हणतो सोमवारचं ठीक आहे, शुक्रवारचं ठीक आहे, पण सोमवारी का बरं? सोमवारला काय प्रॉब्लेम आहे? नाही मला माहित, पण भीती वाटते. सोमवार महादेवाला जावा, मंगळवार बुधवार गुरुवार ट्रेडिंग करायला फक्त 3 दिवस. काय प्रॉब्लेम? 3 दिवस ट्रेडिंग करायची आपल्याला काय. पण आता ट्रेड होत जरी असलं ना तरी घ्यायची इच्छा होत नाही. मी तेच म्हणतो मंगळवार बुधवार गुरुवार करा 3 दिवस, आपला 3 दिवसात ट्रेडिंग सेशन, एवढं काय लोड नाही. तुम्हाला सांगतो शुक्रवारचा प्रॉब्लेम सांगतो. शुक्रवारी कसं असतं, शनिवारावर मार्केट बंद होणार असतं, त्यामुळे इच्छा झाली असते ट्रेड करायची, त्यामुळे शुक्रवारी माणूस ओव्हर ट्रेडिंग करतं. तुम्ही मंगळवार बुधवार गुरुवार करा, काय प्रॉब्लेम आहे त्यात रिझल्ट काय सांगा मंगळवार बुधवार गुरुवारला. आणि त्यामध्ये मी प्रॉफिट होते माझं, SL वगैरे काय जात नाही, त्यात प्रॉफिट होते. पण मंडेला आणि फ्रायडेला तो करू नका. प्रॉब्लेम मंडे होतोच. फ्रायडे आणि गेलं खड्ड्यात, मंडे फ्रायडे काय करत नाही आपल्याला. आपला पैसे आपला प्रॉफिट करायचा आहे, नाही की आपल्याला ट्रेडिंग करायचं, आपला प्रॉफिट करायचा आहे. मग मंगळवार बुधवार गुरुवार करा ना. आणि तुम्ही ग्रुपवरती जर ट्रेड दिला जरी असेल ना तरी पण ती घ्यायची पण इच्छा होत नाही. मग बरं आहे, उलट त्या दिवशी चांगली गोष्ट आहे, घ्यायचं नाही ना, कायच करायचं नाही. आपला काय प्रॉब्लेम आहे? मंगळवार बुधवार करायला काय प्रॉब्लेम आहे? 3 दिवस कमी वाटतात काय? 3 दिवस कमी नाही, मंगळवार बुधवार गुरुवार करा, काय प्रॉब्लेम आहे? बंद केला काय माईक? स्वामिनी मॅडम ठीक चालेल. 3 दिवस करा, काय ग्रुपला डेट पडला नाही, काय इश्यू नाही आपल्याला. आणि माझं स्वतः सोमवारचं जर तुम्ही बघायला गेला असाल, माझी सोमवारची हिस्ट्री जाऊन सगळेजण बघा. सोमवार किती SL खाल्लेत माझे मला माहिती आहे. एक दिवस देवाला पण गेलं सोमवार SL गेल्यावर मी इथपर्यंत केलेले आहेत. कारण त्यामुळं असं काय नाही की आपल्याला हे उलट ना सगळ्यात भारी गोष्ट की तुम्हाला समजतं की आपल्या चुका काय आहेत, आपली विकनेस काय आहे आणि आपली स्ट्रेंथ काय आहे. ही गोष्ट आपल्याला समजते ना, ही सगळ्यात भारी गोष्ट आहे. खरं तर आपल्याला समजतं ना, सोमवारी माझी SL जाते, सोमवारी ओव्हर ट्रेडिंग होते, शुक्रवारी असं होतंय. तर ते अवॉइड केलं की ऑटोमॅटिक माणूस प्रॉफिटमध्ये येतो. मग आपलं मंगळवार बुधवार गुरुवार ट्रेड करायचं, प्रॉफिट राहतोय. शेवटी बस झालं, आपला प्रॉफिटशी मतलब आहे ना की कशा दुसऱ्याशी. ठीक आहे चालेल. पण भीतीच वाटते त्या दिवशी, म्हणजे मोबाईल घ्यायची पण इच्छा होत नाही. किती भारी उलट ओव्हर ट्रेडिंग सगळंच होत राहतंय ना, उलट चांगली गोष्ट आहे की. आपण मंगळवार बुधवार गुरुवार ट्रेडर आहे म्हणे, 3 दिवसात ट्रेडर आहे म्हणे, 3 दिवस करायचे. मला कधी सगळ्यांचं वाटतं ना की आपण घ्यायला पाहिजे. बघायचं नाही, अनफॉलो करून ठेवायचं सगळ्यांना, मला पण करून टाकायचं. ठीक आहे चालेल, थँक्यू. चला पुढचं घेऊ. मजेशीर गोष्टी मी नाही सांगत, मी तुम्हाला ऍक्च्युअल रियालिटी सांगतोय की तुम्हाला तुमचं जर स्ट्रेंथ आणि विकनेस समजते की कधी म्हणजे कधी आपला लॉस होतोय, कधी प्रॉफिट होतोय, या गोष्टी समजतात आणि त्या गोष्टी आवड होत असतील ना, तर ह्यापेक्षा वाईट गोष्ट नाही. आणि रिग्रेट कोणत्या गोष्टीच करत नाही. मी तर म्हणतो मला प्रॉफिट दाखवायचं मी बंद करतो, लय लोकांना शांती भेटेल. काय लोकांना वाटतं डेमोज आहे, मी तर म्हणतो खड्यात गेली डेमो तर डेमोज आहे बाबा, चांगली गोष्ट आहे, वाईट काय ह्याच्यात. तर असा विषय की बाबा समोरच्याचं प्रॉफिट बघून इन्फ्लुएन्स नाही झालं पाहिजे, आपण प्रॉफिट बघून इन्फ्लुएन्स नाही झालं पाहिजे.
ह्याचं एवढं होतंय. बरं तुम्हाला काय दिवसानं असं वाटायचं चालू, मी सगळ्यांना सांगतोय, कोणाचं एका नाही, तुम्हाला असं वाटायला चालू केलं ती 7 लॉट मारतोय, मी 0.01 करतोय. पण मी 7 लॉट मारायला माझे किती वर्ष गेलेत? 5 वर्ष गेले. मग तुमचं 5 महिने झालं नसतं अजून, सगळ्यांना सांगतोय. तर असं वाटायला नाही पाहिजे तुम्हाला, समोरच्याला बघून इन्फ्लुएन्स नाही झाला पाहिजे. मी पहिल्यापासून हीच गोष्ट सांगतो तुम्हाला. चला पुढचं घेतो, दीपक वैद्य, सिद्धू मुसेवाला. दीपक बोलणार आहे का भैया? हॅलो हॅलो यस हॅलो हॅलो बोला बोला हॅलो हॅलो बोला. दादा ते आपलं एक परवा दिवशी बघा US मध्ये एक सायकोलॉजिकल नंबर पती रेड कॅन्डल बनली होती आणि स्पाइकचं स्ट्रॅटेजी बनली होती बघा. कधी कधी सांग ना, डेट सांग ना. काल की परवा दिवशी. हा बरं झालं काय? हा तर त्याच्यामध्ये काय झालं, आपण जे सीईटीचा चार्ट आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण टार्गेट घेतलं आणि जे 24 हजाराला चार्ट आहे का त्याच्यामध्ये कॅन्सल झालंच नाही बरोबर, वेगळं चालत होतं दोन्ही पण. म्हणजे US म्हणतोय का? हो. हा NDQ टार्गेट झाला आणि हा NDQ टार्गेट झालं, बुक करून टाकायचं होतं. असं कधी कधी पॉईंटनुसार थोडी मुवमेंट ब्रोकरनुसार चेंज राहते, त्यामुळं NDQ झालं टार्गेट बुक करून घ्यायचं ट्रेडला. ओके. आणि प्लस कालचा जो ट्रेड होता ते तसं समजा जे स्क्वेअरची स्ट्रॅटेजी सांगितली तुम्ही त्याच्यामध्ये कसं होतं, समजा एखाद्या स्क्वेअर बनला तर तिथं ट्रिपल बॉटम किंवा ट्रिपल टॉप बनतं ना, तर त्याच्यावर ते ब्रेकआउट आहे, नाही ते अवॉइड करून टाकायचं ना ट्रेड. जर बॉक्स बनला की ट्रिपल टॉप ट्रेड, मी ते सांगितलं तुम्हाला की तिथं नाही बनवायचा ट्रिपल टॉपचा ट्रेड किंवा ट्रिपल बॉटमचा, बॉक्समध्ये नाही बनवायचा, कारण बहुत सारी लिक्विडिटी अवेलेबल असते. पण मला माहिती आहे की इमोशन येते त्यावेळेस ट्रेड करायला की नाही बनला ट्रिपल टॉप मारतो ट्रेड, काय होतंय. माझं पण झालंय असं, बट ते लॉस झाल्यावर करायचं ते. हा आणि ते मला कसं होतं, समजा ट्रेड घेतली ना आणि ते गेलं ट्रेड घेतलं आणि टार्गेटच्या जवळ गेलं तर ते तिथं ते करत टाकतो. तर नंतर तिथं ते अरे ते गेम असतो मार्केट. ज्या दिवशी मला पण लय एक्सपिरियन्स आहे, C2C केलं त्या दिवशी C2C मारतो मार्केट, मग वर जातं. ते C2C करत नाही, जिथं वाटतं ना C2C करायचं बुक करून घ्या ट्रेड तिथं. आवाज गेला. हॅलो हॅलो हा बोला. आणि ज्या दिवशी आपण ट्रिक राहिलो, समजा याचा लोक घेऊ किंवा टाक लोक घेऊ किंवा टाकायचं घेऊ, त्या दिवशी येतं नसतं. आणि ज्या दिवशी C2C केलं का त्या दिवशी C2C ना, खरं C2C वाला लय मोठा गेम असतो. C2C ज्यावेळेस वाटतो ना त्यावेळी टार्गेट बुक करून टाकायचं, खरं सांगतो तुम्हाला. आता कालचा ट्रेड झाला, ते कालीचा काय झाला, काल मागचे बोलले त्यामुळे मी दिसत घेतो की अपडेट नाही करायचं, पण तो ट्रेड चांगला आणि थोडा लॉजिकल वाटला मला तर घेतला ना ट्रेड. ते ट्रेड घेतल्यानंतर थोडं आवाज गेला परत. हॅलो हॅलो हा शेवट ऐकू आलं नाही. कालचा ट्रेड आहे ना आपला बोलता, ते तुम्ही टाकला होता तर मी त्याच्यात घेतलं होतं बाईंगचं, तर 1:1 जमीन जाऊन तिथे चालू होतो आपण का त्याच्यामध्ये C2C आणि नंतर ते जेव्हा C2C काय झाला त्यानंतर सस्पेंड केलेलं आहे त्यासाठी मला काहीतरी सांगायला हवं. नाही C2C करत नाही बघा. जिथं C2C वाटतं तर टार्गेट बुक करा पहिली गोष्ट. तर C2Cची काही गरज नाही. एक टार्गेट लावा, SL लावायचं ना, C2C करायचं नाही. ओके. टार्गेट नाही रेसेल बस. ते मग असं काही हार्गेट वाटते दादा कधी होतं ना तसं. येस होतं, सगळ्यांचंच होतं, असं नाही की एखादं, सगळ्यांचंच असंच होतं. हा तेव्हा ते एकदम टार्गेट जवळ असतं लपडून करतो ना मार्केट, तेव्हा असं होतं अरे भाई ही इमोशन कंट्रोल आहे. PNL बघायचं नाही, त्यामुळे फक्त ऑटोमॅटिक टार्गेट होतं. ठीक. मी काय करतो आता,
आता समजा लावलं ना टार्गेट आणि टीपीला स्टॉप लॉस लावून टाकतो आणि एमटी बंद करून टाकतो आणि ट्रेडिंग मध्ये चालू होतो. येस 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 परफेक्ट हेच करायचं आहे. ओके दादा, थँक्यू. ओके, बघा सगळ्यांनी कोणाला काही इश्यू असेल ना तर त्यांनी @मराठी ट्रेडर अभि 143 वरती मेसेज टाकायचा. नीट बघा @मराठी ट्रेडर अभि 143. कुठेही स्पेस देऊ नका, काही करू नका, डायरेक्टली आयडी टाका. टेलिग्रामवर जाऊन ब्लॅक ड्रेसमध्ये माझा प्रोफाईल आहे त्याच्यावरती जावा आणि मेसेज करा. काही इश्यू असेल तर कोणताही प्रश्न असेल सगळ्या लिंक तुम्हाला तिथं भेटून जातील. तुम्हाला एखादी लिंक पाहिजे असेल, कोणता व्हिडिओ बघायचा असेल, फक्त माझ्या टीम देऊन टाकेल. डायरेक्टली माझ्यापर्यंत काही क्वेश्चन पोचवा असेल तर टाका की मेन्शन करा की माझ्यापर्यंत बाबा सरांपर्यंत कॉन्टॅक्ट सरांपर्यंत हा मेसेज पोचवा, हे असं डायरेक्टली तिथं सांगून टाका. ठीक आहे, सगळे रेकॉर्डिंग वगैरे आहेत ते यूट्यूबवरती अपलोड केलेले जातात. यूट्यूबवरती बघा, पहिली लाईव्ह बॅच फुल अपलोड केले आहे, दुसरी लाईव्ह बॅच ही चालू आहे, हिचे पण कंटिन्यूस व्हिडिओ मी अपलोड केले आहेत. सगळ्यांना बोलण्याची संधी द्यायला ट्राय करतोय आपण, बट टाईम ऑलरेडी 1 तास होऊन गेलेला आहे, माझं पण तोंड दुखायला लागलेलं आहे. आणि बाकी पण आता ज्यावेळेस उद्या स्ट्रॅटेजीचा क्लास संपेल, उद्यापासून जे पुढचे 4 ते 5 क्लास फक्त तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल. मजा येते तुम्हाला पण बोलायला, मला पण ऐकायला बरं वाटतंय. फक्त ठीक आहे, फक्त काय नाही, काही बोला, मला काही प्रॉब्लेम नाही. 2-3 क्लास तुम्ही आरामशीर बोलू शकताय. आणि चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये.